नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये। आता वाजले 10। आता येईल मी शोरूममध्ये जस्ट। पाऊस पण बारीक बारीक लागता। कणकवलीत माझा काम हा, कणकवली क्रशरवर काम हा। कारण ज्याप्रमाणे हेल्थ इन्शुरन्स केले जातात, जनरल इन्शुरन्स केले जातात, लाईफ इन्शुरन्स केले जातात, तसेच मशिनरींचं पण एक इन्शुरन्स केलं जातं। मग त्या संदर्भात मी क्रशरवर जाणार आहे मशीनचं इन्शुरन्स करण्यासाठी। तर तुमका माहितीच असतात, आपणाक आता बघा घरासाठी खडी लागता, त्याच्यानंतर आपणाक रोडसाठी खडी लागता, डस्ट लागता। मग आपल्या मनात काय जणांचा विचार असता की ही खडी कशी बनवली जाता, कुठे बनवली जाता, काय असता। तर त्या संदर्भात मी थोडीफार तुमका माहिती देईन। क्रशरची मशीन कशी असतात, त्याचे कशा प्रकारे त्याचा ग्रेडिंग केला जाता, वेगवेगळ्या साईजमध्ये खडी असतात ती। तर मी जाईन त्या क्रशरवर, त्यावेळी तुमका पूर्ण डिटेल देईनच। तर आपण जाऊया आता डायरेक्ट क्रशरवर, कारण कस्टमर पण वाट बघतात। मी आता असे आपला काय रे हा तो एरिया रे, ओसरगावचे रस्ते डेंजर आहेत। पण जर गाडी वगैरे पंक्चर होईल तर कोण जेवचं नाही पंक्चर काढून। नेटवर्क पण काय, नेटवर्कचे पण चान्स कमी दिसतात। गाडी आधी चढवतोय वर, कारण अशा आउटसाईडला ना क्रशर वगैरे असतात। क्रशर जे खडी तयार होतात ते क्रशर अशा आउटसाईडला असतात। कारण गावाच्या बाहेर, गाव म्हणा किंवा लोकवस्तीच्या बाहेर असतात क्रशर, त्यामुळे ते क्रशरला हे असे रोड असतात क्रशरला जाण्यासाठी। डार्क फॉरेस्ट, पूर्ण जंगल। पुढे रोड जरा डेंजर हा, त्याच्यामुळे उगाच रिस्क घेणार नाही। व्हिडिओ थोड्या वेळासाठी थांबवतोय, कारण टू व्हीलर चालवणं रिस्कीच आहे रोडला। रोड पण खराब आहे आणि जंगल पण भरपूरच आहे। सगळीकडे पूर्ण हिरव्या गार झालेला। पण कोकणात एकच प्रॉब्लेम, पावसाळ्यात हवा वगैरे जास्त येईल, वादळ वगैरे झाला की झाडा वगैरे पडण्याचे प्रकार भरपूर घडतात। त्याच्यामुळे रोडवर जरा रिस्कच वाटतं। हल्ली 1-2 प्रकारचे वाईट प्रकार घडले आपल्या कोकणात। दुसरी गोष्ट म्हणजे आपण तशाच प्रकारचं एक झाड पडला इकडे, पूर्ण मुळा सकट उपटून पडलेला झाड हा। रोडवर पडाक नाही ह्या नशिबादी, नाहीतर मोठं अनर्थ झालो असतो। पण या साईटिकच पडला, पण 2-3 कसले केबल वगैरे घेऊन गेला झाड, त्याच्यामुळे बराच नुकसान झालेला दिसता। तर पावसात कधीच कोणी वादळाच्या वेळी झाडाखाली वगैरे थांबण्याचं शक्यतो टाळा, कारण त्या दिवशी तळवडे कसं विषय घडलेलो मुला पावसासाठी पाऊस इलो म्हणून झाडाखाली थांबली, तो नको त्याचा अनर्थ झालो। तर कधीच झाडाकडे थांबू नको शक्यतो। हा बघा ओसरगावचा तळा, या जवळपास ह्या तळ्यात वर्षाच्या 12 महिने पाणी असतं लास्टपर्यंत। मेच्या एंडिंगला वगैरे थोडं पाणी असतं, आणि ह्या पाणी भरपूर ठिकाणी पिण्यासाठी वापरलं जातं। एवढा तळा बघ वळा यो। हां तळा भरला की थोडा पाणी मग असं जाता। जाऊया आता तळ्याच्या बांधावरनं व्ह्यू बघूया कसं दिसता तो। मी आता तुमका व्ह्यू थांबून दाखवलं, पूर्ण बंधारो हा। आणि माका तिकडे जाऊचा बंधाऱ्यावरनं डायरेक्ट हायवे। तो आपलं बंधारो संपलो की लगेच हायवे चालू होता। कधी इलात तर बघू घ्या, आंघोळी वगैरे काय रिस्क घेऊ नको, कारण भरपूर खोल तळा होता। वर्षाच्या 12 महिने पाणी राहतात त्या तळ्यात, ते किती खोल असताना विचार करा। हे बघा आता व्ह्यू बघा कसलो हा तो, एकदम मस्त। बाहेरून आपल्याला हायवेवरून खूप लहान वाटता,
पण बघू शकता तुम्ही खूप मोठा तळा हा ओसरगावचा. आपण हायवेवरनंच बघायचो, मी पण ह्या फर्स्ट टाईमच असा बघितलं आहे एवढा मोठा, कारण हायवेवरनं आमका तर लहान वाटायचा, पण तर काहीतरीच भरपूर मोठा. चला तर आता एक दोन कामं असतात ती करू हवी. क्रशर आता जवळ दिलो, आता क्रशरवर एक 5-10 मिनिटात पोचेन मी. बोर्ड माझ्या नजरेक पडलो, इकडे किती मंदिरं असतात ती बघा. आता आपण असं हळवल शिवडा वगैरे म्हणतात ना तिकडे, हे बघा हे बोर्ड बघा, साईनाथ मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, नाथ मंदिर, शिवडा धबधबा. म्हणजे शिवडामध्ये भरपूर स्पॉट असतात. जर इकडे जर एखादं कोण फिराक वगैरे इलेत तर भरपूर स्पॉट आपणाक मिळतील. मी आता क्रशरवर पोचान, बारीक बारीक पाऊस हा. मी आता इलय हळवलमध्ये, क्रशरवर असं आहे. क्रशर जे बसवले जातात हे मनुष्य वस्तीपासून लांब बसवले जातात, म्हणजे जंगल भागात बसवले जातात. आता पाऊस पण भरपूर पडता. आता बघू शकतात तुम्ही, हे आता क्रशर आहे, हे आता खडीचे डेपो दिसतात आपण. ही खडी पूर्ण निघालेली आहे या मशीनमधनं. तर याची प्रक्रिया कशी असता आणि कसे बनले जातात, तर हे आता आपली गिरण कशी, चक्की कशी असता, तसंच हा प्रकार आहे. याच्यात मोठे मोठे दगड आणून घातले जातात, क्वारी म्हणतात त्याला. क्वारी म्हणजे का एखाद्या डोंगराळ भागात मोठे मोठे दगड काढले जातात आणि ते मोठे दगड आणून या क्वारीत घातले जातात. आणि क्वारीत मग ते मशीनच्या साह्यान ते पूर्ण म्हणजे हे केले जातात, तोडले जातात, फुटले जातात ते. आणि आपण गिरणीवर कशी ग्रेड वगैरे बनवली जातात, बारीक तांदूळ येतात, मोठे तांदूळ येतात, कणी येतात, त्याच पद्धतीत ती खडी ते अशी याच्यातनं बाहेर पडतात. हे आता मशीन असत, याच्यातनं 8 mm, 2 mm, 4 mm म्हणजे हे प्रकार असतात. हे जे आपण रबर कसे हे दिसतात, याच्यातनं ती खडी बाहेर पडत राहतात. मग ते पूर्ण ग्रेडिंग मशीन म्हणतात का, ग्रेडिंग मशीन. ती ग्रेड होता आणि पूर्ण बाहेर खडी आता याच्यातनं बाहेर पडलेली आहे. मोठे मोठे दगड आणून याच्यात घातल्यानंतर ही एक आता दुसरी मशीन हा, हे दुसरी मशीन, दुसरं प्लांट हा. आणि हे बघितलात तर एक दुसरं प्लांट आहे. आणि पूर्ण डोंगराळ भागात, कारण डोंगराळ भागात दगड भरपूर मिळतात म्हणून ह्या डोंगराळ भागात असतात. आणि धुलीकणांचा त्रास होता मनुष्य वस्तीत, म्हणून ते एका साईटिकच घातली होतं. कारण मानव वस्तीपासून साधारण 10-20 किलोमीटर आतमध्ये हे क्रशर असतात. आम्ही या मशीनचं वगैरे इन्शुरन्स करतो. हे मशीन जे असतात प्लांट, त्याचं इन्शुरन्स केलं जातं. त्या इन्शुरन्सच्या कामासाठीच मी इकडे येलेलो आहे. पावसात काम बंद असतं, कारण पावसात मशीन वगैरे पूर्ण बंद असतात. मग तो स्टॉक, पावसासाठी जो स्टॉक असतो तो अगोदरच त्याची तरतूद केलेली असतं. तर असं असता की खडी वगैरे कशी बांधता थोडक्यात सांगूचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा तुमका सांगते की या मशीनमध्ये मोठे मोठे दगड घालून त्याचं विघटन केलं जातं. आणि एक साधारण काय ज्या साईजची खडी हवी ती आपणाक तिथे तयार केली जातात. कारण मशीन असतात त्याच्यावर आपण सेट करू शकतो. 2 mm म्हणा, 4 mm, 5 mm, मध्ये असतात ती 8 mm मोठे दगड, असा विषय असता. असा मोठा मशीनने रस्ता. हे आता ढीक, हे आता आपणाक दिसतं, आपण एका ढीक म्हणतो, ढीक. ही आता वेगळी खडी आहे, ह्या खडीची साईज वेगळी आहे जरा. त्याच्यानंतर ह्यो डेपो पडलो, वरनं खडी पडलेली आहे ती, तो भाग म्हणजे ती जरा साईज वेगळी आहे. त्याच्यानंतर तिकडे हा बघा, म्हणजे याच्यातनं ती खडी पडतं मशनीमध्ये, आतमध्ये तुटान ती खडी इकडे पडते. तुटान म्हणजे फुटान ती इकडे पडता. त्याच्यानंतर मोठी डस्ट हवी तर डस्ट तिकडे पडतली. अशी प्रत्येक हे वेगवेगळी ती इन्स्पेक्शन वगैरे करून घेतलं आहे. पण कसा पाऊस भरपूर आणि प्लस माझ्यासोबत कोणच नाही, मी एकटो असल्यामुळे मोबाईल पकडूक पण कोण माका भेटाक नाही. त्यामुळे मी तुमका इन्स्पेक्शन दाखवू शकलं नाही, जो मी इन्शुरन्स केलं आहे मशिनींचो त्या संदर्भात. पावसानं खूपच त्रास दिला ना, भयंकरच. तर असं की एक नवीन तुमका दाखवत राहान काय नाही काहीतरी. तुम्ही पण माका सपोर्ट करा. जे गोष्टी आपणाक माहीत नसतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आज शक्यतो क्रशरचा कशाक दाखवलं तर काही लोकांचा प्रश्न असता की क्रशर खडी नक्की खय बांधता, कशी तयार केली जाता. काही लोकांका, हां तरी 80% लोकांका आता बऱ्यापैकी माहीत आहे क्रशर म्हणजे काय का. पण काही लोकांचा प्रश्न असता की कसं काय, कशी खडी बांधता असतं, एवढी खडी मिळता खय. मग सांगू तो विषय की अशा प्रकारची खडी तयार केली जातात.